Hello students, welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture, आपण आपल्या previous lecture मध्ये सर्टिफिकेट इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटचा पेपर नंबर फर्स्ट जो टायटल असेल इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स हा आपण स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण जे युनिट बघत आहोत ते असेल इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स. ओके, आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इन्शुरन्स म्हणजे काय, त्याचा मिनिंग काय आहे, इन्शुरन्स ही कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर ती इन्शुरन्सचा अर्थ काय आहे आणि इन्शुरन्सच्या डेफिनेशन्स, वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण चेकआउट केलेल्या आहे. डेफिनेशन्स पाहत असताना आपण दोन टाईपच्या डेफिनेशन इन्शुरन्सच्या पाहिलेल्या आहेत, स्टडी केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली डेफिनेशन आपली होती फंक्शनल डेफिनेशन्स, त्यामध्ये आपण दोन डेफिनेशन चेकआउट केल्या. अँड सेकंड डेफिनेशन्समध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल डेफिनेशन, त्यामध्ये आपण दोन डेफिनेशन्स चेकआउट केल्या. ओके, सो आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट पाहणार आहोत इन्शुरन्सचा, तर इन्शुरन्सचं नेचर कशा पद्धतीचं आहे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. इन्शुरन्सचं नेचर पाहत असताना इन्शुरन्सचं जे काही त्याचं स्वरूप आहे ते पाहत असताना आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स इथं स्टडी करायचे आहेत. मग कोणकोणते पॉईंट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, तर यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट असणारा आविष्कार. विम्याला सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार म्हणून विम्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर ती सेकंड आपला पॉईंट असणार आहे विम्याच्या स्वरूपमध्ये तो असेल जोखमीचे विभाजन. थर्ड पॉईंट आपला असेल तो म्हणजे जोखमीची निश्चिती. फोर्थ नंबरचा पॉईंट आपला असेल घटनावलंबी करार. त्यानंतर भरपाई, त्यानंतर असंख्य विमेदार, विमा एक व्यवसाय आणि विमा जुगार नव्हे. ओके, सो या पद्धतीचे वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला विम्याच्या स्वरूपामध्ये पाहायचे आहेत. सो आपण फर्स्ट पॉईंट बघूया की आपल्याला काय सांगितलेलं आहे. फर्स्ट पॉईंट आपला असेल सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार म्हणून विम्याकडे पाहिलं जातं. मग विम्याला सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार असं का म्हटलं जातं, तर विमा हा एक काय आहे, सामूहिक सहकार्य उत्कृष्ट आविष्कार आहे. ओके, विमा हे एक सामाजिक लोकांनी तयार केलेली एक विम्याची निर्मिती केलेली आहे. आणि त्याचबरोबर ती सामाजिक सहकार्य विम्यामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. कारण एखाद्या व्यक्तीची जर नुकसान भरपाई करायची असेल तर त्यासाठी रक्कम गोळा करण्यासाठी आपल्याला समाजातील लोकांचं सहकार्य इथं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. विमा या संरक्षण छत्राखाली किंवा विम्याचं जे प्रोटेक्शन कवर आहे याच्या अंडर जी काही सोसायटी असेल त्या सोसायटीमधील जे काही अनिश्चित आणि अनियंत्रित घटक असतात त्यामुळे काय होतं, तर नुकसानीची शक्यता ही आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि जर नुकसान मोठ्या प्रमाणात झालं तर तिथं आपल्याला भरपाईसुद्धा मोठ्या प्रमाणात करावी लागते. आणि जर अनेक व्यक्ती एकत्र येऊन निधी तयार करत असतील व त्या निधीमधून ज्या व्यक्ती किंवा संस्थेचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याची भरपाई केली जात असेल तर नक्कीच विमा हा आपल्याला तिथं फायदेशीर ठरणार आहे. अशाच प्रकारे विमा हे एक सामाजिक विविध व्यक्ती किंवा संस्थांनी मालमत्ता या दोघांमध्ये होणाऱ्या नुकसानीपासून आपल्याला काय करत असतं, प्रोटेक्शन देत असतं, संरक्षण देत असतं, सिक्युअर आपण असतो. त्याचबरोबर ती आर्थिक नुकसान जे आहे त्या आर्थिक नुकसानीची भरपाई करणं यासाठी स्वइच्छेनं निर्माण केलेले संरक्षण छत्र म्हणजेच काय होऊ शकतं, तर विमा. बघा, आणखीन एक विम्याची डेफिनेशन आपल्याला इथं सांगता येईल ते म्हणजे आर्थिक नुकसानीची भरपाई करणे यासाठी स्वइच्छेनं निर्माण केलेले एक संरक्षण छत्र म्हणजेच विमा होय. मग अशा प्रकारे जर सांगायचं म्हटलं तर विमा हा अनिश्चित आणि अनियंत्रित घटकांमुळे होणाऱ्या नुकसानीची जी आहे तीव्रता ती कमी करण्याचा तसेच संरक्षण प्रदान करण्याचा एक अजोड मार्ग आहे. बघा, विमा हा एक अजोड मार्ग आहे, परंतु कशाचा एक अजोड मार्ग आहे, तो प्रोटेक्शन कवर तो प्रदान करतो. त्याचबरोबर ती जे काही घटक अनिश्चित आहेत, अनियंत्रित आहेत की ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, त्याचबरोबर ते निश्चित नसतात. मग अनिश्चित असणारे घटक कोणकोणते असू शकतात, त्यामध्ये भूकंप असेल, वादळ असेल, पूर असेल, अतिवृष्टी असेल. सो या प्रकारचे वेगवेगळे घटक की जे अनिश्चित आहेत, निश्चित नसतात किंवा ते येण्या अगोदर आपल्याला काहीही त्याची कल्पना नसते. त्याचबरोबर काही घटक अनियंत्रित असतात की त्याला आपण नियंत्रण करू शकत नाही.
आणि या घटकांची तीव्रता आपल्याला जर कमी करायची असेल तर त्यासाठी विमा आपल्याला मदत करत असतो. विमा हा तिथं हेल्पफुल आहे, इन्शुरन्स तिथं हेल्पफुल आहे. ओके. सामूहिक सहकार्यांमधून निर्माण केलेल्या या आविष्कारास पर्याय नाही. सामूहिक सहकार्य जे असेल ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि सामूहिक सहकार्यामधून इन्शुरन्सची निर्मिती झालेली आहे आणि हा जो आविष्कार आहे त्याला कुठलाही ऑर ऑप्शन आपल्याला ठेवता येत नाही. ओके. सो हा आपण फर्स्ट पॉईंट बघितला. विम्याचे स्वरूप बघत असताना पहिला पॉईंट काय होता आपला, तर सामूहिक सहकार्याचा एक उत्कृष्ट असणारा आविष्कार. ओके. सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट असणारा आविष्कार, यामध्ये आपण काय पाहिलं तर विमा काय आहे, एक सामूहिक सहकार्यात असणारा उत्कृष्ट आविष्कार आहे. त्याचबरोबर ती विम्याच्या प्रोटेक्शन कव्हर अंडर काय केलं जातं की जे काही अनिश्चित घटक असतील, अनियंत्रित घटक असतील आणि त्यामुळे जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीची भरपाई अनेक व्यक्ती एकत्र येऊन छोट्या अमाऊंटमध्ये ते निधी काढतात. प्रत्येकाचा एक छोट्या अमाऊंटमध्ये निधी घेतला जातो आणि त्यामधून काय केलं जातं तर नुकसान भरपाई ही दिली जात असते. ओके. हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर आपला सेकंड पॉईंट जो असेल तो असेल जोखमीचे विभाजन. जी काही जोखीम असणारे, जी काही रिस्क असणारे, रिस्क डिवायडेशन. मग जोखीम विभाजन कशा पद्धतीनं केलं जातं तर व्यक्तीला मृत्यू जर आला, बघा एखादी XYZ नावाची व्यक्ती असेल, पर्सन असेल, त्या व्यक्तीनं विमा उतरवलेला असेल किंवा त्या व्यक्तीला अचानकपणे मृत्यू जर आला तर त्या व्यक्तीच्या मृत्यू आल्यामुळे कुटुंबावर जे काही येणारं आर्थिक संकट असेल, अग्नी व सामुद्रिक धोक्यांमुळे होणारं मालमत्तेचं नुकसान असेल. बघा एखादी व्यक्ती अचानकपणे त्या व्यक्तीला जर मृत्यू आला तर त्या व्यक्तीच्या कुटुंब जे असणारे, त्या व्यक्तीची फॅमिली जे असणारे त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये येणारं आर्थिक संकट असेल, अग्नी किंवा समुद्रामुळं जी काही मालमत्तेचं नुकसान होणार आहे ते नुकसान असेल किंवा अपघात झाला आणि अपघातामध्ये अचानकपणे अपंगत्व आलं आणि ते कायमचं अपंगत्व असेल किंवा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये मृत्यू झाला असेल, त्यामुळे होणारं जे काही नुकसान असेल, त्याचबरोबर चोरी असेल, घरफोडी असेल किंवा शेतातील पीक अचानकपणे नष्ट झालेलं असेल व अशा अनेक इतर प्रकारच्या नुकसान किंवा त्याबाबतच्या जोखमीचे विभाजन हे अनेक व्यक्तींमध्ये, अनेक संस्थांमध्ये करणं हा विम्याचा मूलभूत आधार आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की विम्याचा मूलभूत आधार कोणता आहे, तर व्यक्तीला मृत्यू आल्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक संकट असेल, अग्नी व समुद्रामुळे जे काही धोके निर्माण होतात त्या धोक्यामुळे जे काही मालमत्ता असेल, जे काही मटेरियल असेल, त्या मटेरियलचं जे काही होणारं नुकसान असेल, जर फिनिश्ड प्रोडक्ट जर एका जहाजामधून दुसऱ्या जहाजापर्यंत पोहोचवण्याचं काम चालू असेल आणि जे काही तयार झालेला माल त्या जहाजामध्ये असेल, त्यामध्ये आग लागली किंवा समुद्राचे काही धोक्यामुळे तो माल डॅमेज झाला तर ते मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते नुकसान असेल किंवा अपघात झाला आणि त्या व्यक्तीला अपंगत्व आलं, परंतु अपंगत्व पण दोन टाईपचं असू शकतं, दोन प्रकाराचं असू शकतं. त्यामध्ये तात्पुरत्या प्रमाणात असणारं अपंगत्व आणि कायमचं अपंगत्व. मग जर एखाद्या व्यक्तीला अपघातामध्ये कायमचं अपंगत्व आलं तर त्यामुळे होणारे नुकसान, इतर प्रकारचे अनेक नुकसान किंवा त्याबाबत जोखीम जी आहे, त्याबाबतचे असणारे रिस्क जी आहे, त्या रिस्कचं विभाजन जे असेल ते अनेक व्यक्तींमध्ये, अनेक संस्थांमध्ये करणं हा इन्शुरन्सचा मूलभूत आधार आहे. विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, त्याचबरोबर विविध व्यक्ती आणि संस्थांना होणारे जे काही नुकसान असेल ते नुकसान विभाजन किंवा जोखमीची वाटणी ही अनेक व्यक्ती किंवा संस्थांकडून विमा हप्ते गोळा करून केली जाते. कारण जर विमा कंपनीनं विम्यासाठी विमा हप्ते गोळा केले नाही तर विमा कंपनी नुकसान भरपाई देऊ शकणार नाही. विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, यांकडून काय केलं जातं की छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये विमा हप्ते गोळा केले जातात आणि त्या गोळा केलेल्या रकमेमधून जे काही नुकसान होईल ते नुकसान भरपाई तिथं दिली जात असते. ओके. हा झाला आपला सेकंड पॉईंट, जो की आपण काय पाहत आहोत तर विम्याचं स्वरूप.
यामधील आपला हा झाला सेकंड पॉईंट, जसं की टायटल होतं जोखमीचं विभाजन. जोखमीचं विभाजन होणं इथं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जर जोखमीचं विभाजन झालं नाही तर विमा कंपनी ही जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये नुकसान भरपाई देऊ शकत नाही. सो जोखमीचं विभाजन हे अनेक व्यक्तींमध्ये, अनेक संस्थांमध्ये होणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान भरपाई जर द्यावी लागली विमा कंपनीला, तर तेवढ्या प्रमाणामध्ये त्या व्यक्तींकडून, त्या विविध व्यक्तींकडून, विविध संस्थांकडून विमा कंपनीला विमा हप्ते दिले जावेत. कारण जे विमा हप्ते गोळा केले जाणार आहेत त्या विमा हप्त्याच्या रकमेमधून विमा कंपनी काय करणार आहे, तर नुकसान भरपाई देणार आहे. ओके, हा झाला आपला सेकंड पॉईंट. त्यानंतर आपला थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे जोखमीची निश्चिती. मग आपण फर्स्ट पॉईंट आपला काय पाहिला, तर सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट असणारा आविष्कार. त्यानंतर जोखमीचे विभाजन आणि त्यानंतर जोखमीची निश्चिती. जोखमीची निश्चितीमध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर जोखमीची निश्चितीमध्ये विम्यात कोणत्याही व्यक्ती अगर संस्थांना विमापत्र देताना जोखमीची निश्चिती केली जाते. बघा, विम्यामध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांना विमापत्र जर द्यायचं असेल तर जी काही रिस्क असेल, जी काही जोखीम असेल ती फिक्स्ड केली जाते. कारण आपण काय करणार आहे, त्यांना विमापत्र देणार आहे. सो त्यासाठी जी काही रिस्क असेल ती रिस्क काय केलीच गेली पाहिजे, ती पहिल्यांदा फिक्स केली गेली पाहिजे. मग विमा जर आपल्याला घ्यायचा असेल, मालमत्तेची पाहणी करून आपल्याला जोखीम ठरवली गेली पाहिजे. विमा घ्यायचा आहे याचा अर्थ काय आहे की विमा कशावरती घ्यायचा आहे, तर मालमत्तेवरती. मग ती मालमत्ता कुठे आहे, कशा स्वरूपामध्ये आहे, किती प्रमाणामध्ये आहे, कुणाची आहे, सो या सर्व गोष्टींची तपासणी होणं आवश्यक आहे. आणि तपासणी करून, पाहणी करूनच ती जोखीम तिथं ठरवली जाणार आहे. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये जोखीम अधिक असेल तितक्या अधिक प्रमाणात विमा हप्त्याची आकारणीही विमा कंपनी करत असते. बघा, जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये जोखीम असेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये, तेवढ्या जास्त अमाऊंटमध्ये विमा कंपनी काय करत असते, तर विमा हप्त्याची आकारणीही करत असते. आणि त्या विमा हप्त्याच्या आकारणीमधून काय केलं जात असतं, तर एखाद्या कंपनीचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालं तर त्या आर्थिक नुकसानीची भरपाई तिथं करून दिली जात असते. ओके, देन आयुर्विमा कंपनी जी असेल, लाईफ इन्शुरन्स कंपनी जी असेल किंवा आयुर्विमा जो असेल, लाईफ इन्शुरन्स जो असेल, या टाईपमध्ये काय केलं जातं, तर या प्रकारामध्ये, या टाईपमध्ये मात्र जी काही रिस्क असणारे, जोखीम जे असणारे किंवा नुकसान जे असणार आहे ह्याचं काय केलं जातं, तर इस्टिमेटेड अंदाज फक्त केला जातो. आणि त्या अंदाजावरून काय केलं जात असतो, विमा हप्ता हा आकारला जात असतो. ओके, सो तुमची रिस्क काय असणार आहे, तुमची जोखीम काय असणार आहे ती तिथं फिक्स असणं अतिशय आवश्यक आहे, जर तुम्ही तुमच्या मालमत्तेचा विमा उतरवत असाल तर. ओके, एक लक्षात घ्यायचं की जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुमची जोखीम असेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला काय केला जातो, जो काही तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम असेल, विम्याचा हप्ता जो असेल तो विमा कंपनी काय करत असते, तुम्हाला पे करायला सांगत असते. ओके, हा झाला आपला थर्ड पॉईंट. त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट आपला आहे घटनावलंबी करार. आता घटनावलंबी करार म्हणजे काय, किंवा विमा कंपनीमध्ये इन्शुरन्स जे काही नेचर आहे, स्वरूप आहे, त्यामध्ये घटनावलंबी करार म्हणजे काय आहे, तर इन्शुरन्स हा एक घटनावलंबी करार आहे, तो विमा हा एक घटनावलंबी कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि तो घटनावलंबी करार असून विमा या कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेली जी काही घटना असणार आहे ती कराराच्या मुदतीत घडल्यास करारानुसार विमापत्राचे पैसे हे दिले जातात. आता विमा घेतलेला आहे म्हणजे विमा तो 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, 15 वर्षाचा असेल, आणि जो काही विम्याचा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा उल्लेख तिथं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या कराराच्या मुदतीमध्ये जर घटना त्या करारानुसार जर घडली गेली तर विमा कंपनी काय करत असते, विमापत्राचे पैसे देत असते. परंतु आयुर्विम्यामध्ये असा करार आहे का, असा करार आहे का, तर ज्यात मृत्यू हा निश्चित असतो पण तो केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आयुर्विम्यामध्ये बघा, एखादी व्यक्ती असेल, ते स्वतःचा त्यांनी लाईफ इन्शुरन्स जर उतरवलेला असेल
तर त्यामध्ये निश्चित असणारी बाब कोणती आहे, तर त्याचा मृत्यू हा निश्चित आहे, परंतु केव्हा येणार आहे, कधी येणार आहे, कधी होणार आहे ते आपल्याला सांगता येते का, तर ते आपल्याला सांगता येत नाही. आणि त्यामुळं काय होतं, तर मृत्यू ही घटना कशी आहे, इथं फिक्स आहे, निश्चित आहे. ओके, मग त्यामध्ये फायर इन्शुरन्स असेल, मरीन इन्शुरन्स असेल, ॲक्सिडेंट इन्शुरन्स असेल, अन्य इन्शुरन्सचे टाईप्स आहेत. त्यामधून काय केलं जातं, अग्निविमा, सागरी विमा, अपघात विमा व अन्य विमा प्रकारात मात्र विम्याच्या मुदतीमध्ये घटना जर घडल्या गेल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना जर घडल्या गेल्या, तर त्यामध्ये प्रत्यक्ष नुकसानी एवढी भरपाई आपल्याला केली जाते. म्हणजे प्रत्यक्षात जेवढ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये अमाऊंट आपल्याला नुकसान भरपाई म्हणून दिली जात असते. त्याचबरोबर जर नुकसान झाले नाही तर विमा हप्ते परत केले जात नाहीत. लक्षात घ्या, अग्निविमा, सागरी विमा, अपघात विमा किंवा अन्य विमा प्रकारामध्ये जर नुकसान काहीही प्रमाणामध्ये झालं नाही तर तुम्हाला इन्शुरन्सचा प्रीमियम जो काही तुम्ही भरलेला असेल, जेवढ्या वर्ष तुम्ही भरलेला असेल तेवढा तुम्हाला परत दिला जात नाही. परंतु जर फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंट इन्शुरन्स किंवा अदर इन्शुरन्सचे जे काही टाईप्स आहेत त्यामध्ये जर त्या विम्याच्या मुदतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान जर झालं तर विमा कंपनी नक्कीच काय करत असते, तुम्हाला नुकसान भरपाई देत असते. आणि जर नुकसान झालं नाही तर तुम्ही जे काही विमा हप्ते भरलेले असतील विमा कंपनीला ते तुम्हाला परत दिले जात नाहीत. लाईफ इन्शुरन्स जो टाईप्स आहे, लाईफ इन्शुरन्समध्ये मात्र काय केलं जातं, जो कोण विमेदार असेल त्या विमेदाराने भरलेले जे काही हप्ते असतील त्या हप्त्यांपेक्षा अधिक रक्कम काय केली जाते, परत केली जाते. बघा, लाईफ इन्शुरन्स हा एक असा इन्शुरन्स आहे की त्यामध्ये विमेदाराने जेवढ्या अमाऊंटमध्ये विमा हप्ता भरलेला असेल त्यापेक्षा जास्त अमाऊंट ही त्याला विमा कंपनी काय करत असते, पे करत असते. ओके, सो हा झाला आपला 4 नंबरचा पॉईंट, घटनावलंबी करार. काय पाहिलं आपण घटनावलंबी करारामध्ये, तर काय आहे, तर विमा हा एक घटनावलंबी करार आहे. जर एखादी व्यक्ती असेल, तिच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं असेल तर त्या मुदतीमध्ये जर त्या नुकसानीची भरपाई केली जात असेल तर नक्कीच काय होणार आहे, तिथं फायदेशीर त्या विमेदाराला ठरणार आहे तो विमा. त्याचबरोबरती जर त्या मुदतीमध्ये विमेदाराने जे काही नुकसान झालेलं आहे ते विमा कंपनीला कळवले नाही तर काय होणार आहे, तर विमेदाराला विमा कंपनी नुकसान भरपाई देणार नाही. त्याचबरोबर ती जर लाईफ इन्शुरन्स हा कॉन्ट्रॅक्ट आपण घेतला, लाईफ इन्शुरन्स करार जर आपण पाहिला, आयुर्विमा करार आपण पाहिला, तर त्यामध्ये निश्चित गोष्ट काय आहे, निश्चित बाब काय आहे, तर त्यामध्ये मृत्यू हा निश्चित आहे. परंतु तो केव्हा होईल हे आपल्याला सांगता येते का, तर ते आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे इथं निश्चित असणारी घटना काय आहे, तर मृत्यू. आणि त्याचबरोबर ती फायर इन्शुरन्स असेल, मरीन इन्शुरन्स असेल, ॲक्सिडेंट इन्शुरन्स असेल किंवा अदर टाईप्सचे इन्शुरन्स असतील, त्यामध्ये जर विमापत्राच्या मुदतीमध्ये जर घटना एखादी घडली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर नुकसान झालं तर विमा कंपनी नुकसान भरपाई आपल्याला देते. परंतु जर नुकसान झालं नाही तर विमा हप्ता परत दिला जात नाही. ओके, त्या अपोजिट जर आपण पाहायला गेलं तर लाईफ इन्शुरन्समध्ये मात्र काय सांगितलं गेलं आहे, विमेदाराने ज्या प्रमाणामध्ये जेवढे त्याने हप्ते भरलेले आहेत विम्याचे त्यापेक्षा अधिक रक्कम त्याला रिटर्न फंडमध्ये दिली जाते. ओके, हा झाला आपला 4था पॉईंट. त्यानंतर आपला 5वा पॉईंट जो आहे तो आहे भरपाई. ओके, सो हे फर्स्ट 4 तर पॉईंट तुम्हाला समजले असतील. फर्स्ट आपण पाहिला सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार, त्यानंतर आपण पाहिला जोखमीचे विभाजन, त्यानंतर आपण पाहिलं जोखमीची निश्चिती, त्यानंतर आपण पाहिलं घटनावलंबी करार. ओके, आणि आत्ता आपल्याला पाहायचा तो आहे भरपाई. भरपाई या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर विमा जी संज्ञा आहे त्यामध्ये आयुर्विमा हा एक असा प्रकार आहे की ज्या करारामध्ये नमूद केलेली हमी रक्कम विमेदाराला किंवा विमेदारास विमापत्राची मुदत संपल्यानंतर किंवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी जो विमेदार आहे त्याला जर मृत्यू आला
तर त्याचा जो कोणी वारसदार असेल त्या वारसदाराला दिली जात असते. बघा, विमा या संज्ञेमध्ये आयुर्विमा हा एक असा प्रकार आहे की त्यामध्ये किंवा त्या करारामध्ये नमूद केलेली हमी जी असेल ती रक्कम, बघा, नमूद केलेली हमीची रक्कम जी असेल ती विमेदारास विमापत्राची मुदत संपल्यानंतर तरी दिली जाते, किंवा जर विमेदाराचा मृत्यू झाला तर त्याचा जो कोणी वारसदार असेल त्या वारसदाराला काय केली जात असते, ती अमाऊंट दिली जात असते. आणि अन्य प्रकारामध्ये हे नुकसान भरपाईचे करार असून विमा कितीही रकमेचा असला तरी विमित वस्तूचे किंवा मालमत्तेचे जेवढे नुकसान होईल तेवढीच काय केले जाते, नुकसान भरपाई दिली जाते. परंतु लाईफ इन्शुरन्समध्ये असं आहे का, तर लाईफ इन्शुरन्समध्ये त्या विमापत्राच्या मुदतीमध्ये मुदत जर संपली गेली तर विमा कंपनी काय करते, जेवढ्या प्रमाणामध्ये विमेदाराने पैसे दिलेले आहेत त्यापेक्षा जास्तीचे पैसे त्याला रिटर्न पे करत असते. आणि जर एखाद्या वेळेला असं जर झालं तर त्या विमेदाराचा मृत्यू झाला तर त्या विमेदाराने आपल्या विमापत्रामध्ये वारसदार म्हणून ज्या व्यक्तीचं नाव लावलेलं असेल त्या व्यक्तीला ती विमा कंपनी त्या विमेदाराची सर्व रक्कम अदा करत असते, देत असते. ओके, रिफंड करत असते. त्याच्या अपोजिट जर आपण पाहायला गेलो तर अन्य विमा प्रकार जे असतील, ऑदर इन्शुरन्सचे जे टाईप्स असतील त्यामध्ये त्या ऑदर्स इन्शुरन्समध्ये तुमचा स्टुडंट विमा असेल, क्रॉप इन्शुरन्स असेल, कॅटल इन्शुरन्स असेल, फायर इन्शुरन्स असेल, मरीन इन्शुरन्स असेल, ॲक्सिडेंट इन्शुरन्स असेल. सो या पद्धतीच्या वेगवेगळ्या इन्शुरन्समध्ये काय केलं जातं, तर जेवढ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये विमा कंपनी काय करते, नुकसान भरपाई देत असते. ओके, त्यानंतरचा 6 नंबरचा आपला पॉईंट आहे तो म्हणजे असंख्य विमेदार. बघा, अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे, असंख्य विमेदार. यामध्ये जे काही विमा प्रकार आहेत, विम्याचे जे काही टाईप्स आहेत, यामध्ये प्रत्यक्ष नुकसानीची विभागणी जी असेल, बघा, जे काही प्रत्यक्ष नुकसान होणार आहे त्या नुकसानीची विभागणी जी असेल ती अनेक व्यक्तींमध्ये सहजपणे करता यावी. बघा, अनेक व्यक्तींमध्ये सहजपणे ती करता यावी आणि यासाठी असंख्य व्यक्तींचा व मालमत्तेचा विमा द्यावा लागत असतो. विमा प्रकारांमध्ये प्रत्यक्ष नुकसानीची विभागणी जी आहे ती अनेक व्यक्तीमध्ये आपल्याला करता येते आणि ती जर आपल्याला सहजपणे अनेक व्यक्तीमध्ये करता येत असेल तर त्यासाठी असंख्य व्यक्ती आणि मालमत्तेचा विमा आपल्याला घ्यावा लागत असतो. विमा कार्यासाठी येणारा जो खर्च आहे तो कमी यावा आणि प्रत्येक विमेदाराकडून तो खर्च घेतला जावा किंवा घेतला जाणारा विमा हप्त्याचा जो काही दर असेल तो दर कमी राहील याकडे मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, लक्ष दिलं जातं. म्हणजेच आपल्याला जो काही विमा हप्ता भरायचा आहे कंपनीला तो आपल्याला कमी यावा यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करावं लागतं, तर जास्तीत जास्त व्यक्तीचा समावेश आपल्याला करावा लागतो किंवा जास्तीत जास्त व्यक्तींचा विमा हा आपल्याला घ्यावा लागतो, जास्तीत जास्त व्यक्तींच्या मालमत्तेचा विमा आपल्याला घ्यावा लागतो. ओके, लक्षात येते. देन तुम्हाला काय सांगितलं, नेक्स्ट, विमा हा जास्तीत जास्त व्यक्ती आणि संस्थांनी दिला तर विमा ही सर्व्हिस जी आहे, इन्शुरन्स जी सर्व्हिस आहे त्यासाठी जी काही कॉस्ट येते ती कॉस्ट कशा प्रमाणामध्ये येते, लहान प्रमाणामध्ये, कमी प्रमाणामध्ये येते आणि जो काही इन्शुरन्स प्रीमियम असेल तो आपण कमी पे करतो. थोडक्यात इन शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर विमा छत्राखाली लहान, थोर आणि कमी रकमेचे तसेच अधिक रकमेचे विमे घेणाऱ्या व्यक्ती, संस्था व सर्व प्रकारच्या विमेदारांना समजावून आपल्याला घ्यावं लागत असतं. बघा, या विम्याच्या छत्राखाली जे काही प्रमाणामध्ये लोक असे असतात की ती जास्तीत जास्त विमा हप्ता विमा कंपनीला भरू शकतात. काही प्रमाणामध्ये लोक असे असतात ते अतिशय लहान अमाऊंटमध्ये विमा हप्ता कंपनीला पे करू शकतात आणि काही लोक असे असतात की ते मीडियम अमाऊंटपर्यंत काय करत असतात, विमा हप्ता कंपनीला देत असतात. म्हणजेच काय, तर त्यांचा इन्कम
कसा आहे त्याच्यावरती विमा कंपनी काय करत असते, विमा हप्ता हा त्यांचा फिक्स करत असते, की जेणेकरून त्या व्यक्तीने वर्षातून एकदा विम्याचा हप्ता भरत असेल तर त्या व्यक्तीला तो परवडला पाहिजे, किंवा तीच व्यक्ती वर्षातून 2 वेळा म्हणजे 6 महिन्यातून एकदा अशा पद्धतीनं तो विमा हप्ता भरू शकते. ती ॲन्युअली भरू शकते, हाफ इयरली भरू शकते आणि क्वार्टरली भरू शकते. म्हणजेच काय तर 3 महिन्यातून एकदा सुद्धा विमा घेणारी व्यक्ती ही विमा हप्ता भरू शकते. ओके, म्हणजेच काय तर सामान्य माणसाला सुद्धा विमा घेणं हे परवडलं पाहिजे. यासाठी असंख्य विमेदार किंवा असंख्य संस्था आणि असंख्य संस्थांची जी काही मालमत्ता असेल त्याचा विमा घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून विमा हप्ता हा कमी अमाऊंटमध्ये येईल. ओके, हा झाला आपला 6 नंबरचा पॉईंट. त्यानंतर 7 नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे विमा एक व्यवसाय. यामध्ये सामूहिक सहकार्याच्या आविष्कारामधून बघा, सामूहिक सहकार्य जे आहे जे की अतिशय महत्त्वाचं आहे इन्शुरन्समध्ये. जर सामूहिक सहकार्य नसेल तर इन्शुरन्स बिझनेस हा प्रॉपर व्यवस्थित चालू शकत नाही. जर आपल्याला वाटत असेल की इन्शुरन्स हा बिझनेस प्रॉपर व्यवस्थित चालावा तर आपल्याला सोसायटीचं सहकार्य असणं अतिशय आवश्यक आहे. सामूहिक सहकार्याच्या आविष्कारामधून विम्याचा जन्म झालेला आहे. ओके, जरी या विम्याचा जन्म सामूहिक सहकार्याच्या आविष्कारामधून झाला असला तरी नंतरचा जो काळ आहे, स्वातंत्र्यानंतरचा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून विमा क्षेत्राचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. स्टार्टिंगचा जो काळ होता त्यावेळेला सामूहिक सहकार्याच्या आविष्कारामधून इन्शुरन्सचा जन्म झाला आणि नंतरच्या काळामध्ये एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून विमा क्षेत्र जे आहे ते डेव्हलप झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर हा जो बिझनेस आहे इन्शुरन्सचा अथवा उपक्रम जर राबवत असो आपण अनेक प्रकारचे विमा क्षेत्रामध्ये, इन्शुरन्स सेक्टरमध्ये, तर ते वैशिष्ट्यपूर्ण त्याचबरोबर स्किलफुल ते असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये अनुभव उपस्थित असून त्याचा वापर हा समाजातील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी देण्यासाठी केला जात आहे. हे आपण पटवून देणं समाजातील लोकांना अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विमा जो बिझनेस आहे, विम्याचा जो बिझनेस आहे, इन्शुरन्सचा जो बिझनेस आहे, त्या बिझनेसने स्वतःचं स्वतंत्र इंडिव्हिज्युअल असं व्यवसाय तंत्र तिथं काय केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे. ओके, स्वतःचं इंडिव्हिज्युअल लेवलवरती व्यवसाय तंत्र जे आहे ते डेव्हलप केलं पाहिजे. कारण दुसऱ्यांवरती डिपेंड न राहता विमा व्यवसायाने स्वतः डेव्हलपमेंट झालेली विमा व्यवसायामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या सिच्युएशनमध्ये दिसून येते. त्याचबरोबर विमा व्यवसाय स्वतःची आचारसंहिता असून त्याची एक सामाजिक जबाबदारी आणि लोकहिताची जाणीव सुद्धा त्या विमा व्यवसायाला आहे. बघा, विमा व्यवसाय हा अशा पद्धतीचा व्यवसाय आहे की त्यामध्ये सामाजिक जबाबदारीही आहे आणि लोकहिताची जाणीव सुद्धा आहे. ओके, तर या पद्धतीनं विमा हा एक व्यवसाय आपण पॉईंट एक्सप्लेन करू शकतो. विमा हा एक व्यवसाय हा जर पॉईंट आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितला तर अतिशय सोपा आहे की विमा हा एक अशा पद्धतीचा व्यवसाय आहे की ज्यामध्ये लोकांच्या हिताची जाणीव केली जाते. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची जाणीव तिथं आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे की सामाजिक जबाबदारीची जाणीव असणं, लोकांच्या हिताची जाणीव असणं. ओके, देन लास्टचा जो आपला पॉईंट आहे विम्याच्या स्वरूपामधील तो आहे विमा जुगार नव्हे. बघा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे विमा जुगार नव्हे. अनेक बिझनेसमन असे आहेत की त्यांना काय वाटतं विमा काय आहे, एक जुगार आहे. परंतु तुम्हाला या पॉईंटमध्ये समजून जाईल की विमा हा एक जुगार नाही. जी काही सोसायटी आहे, जो काही समाज आहे, त्या समाजामध्ये जे काही अनिश्चितता असेल किंवा अस्थिरता असेल किंवा जे काही अनिश्चिततेचं त्याचबरोबर अस्थिरतेचं जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण दूर होऊन व्यापार आणि उद्योगाचा विकास हा झाला पाहिजे. आणि जर व्यापार आणि उद्योगाचा विकास व्हावा असं वाटत असेल, तसेच प्रोडक्शन ही इन्क्रीज व्हावं असं वाटत असेल तर विमा हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो. विमा हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प करतो. इथं इन्शुरन्स आपल्याला हेल्पफुल
आहे. म्हणजेच काय आहे, तर जी काही सोसायटी आहे त्यामध्ये जर अनिश्चितता आपल्याला दूर करायची असेल, आपल्याला उद्योगांचा, व्यापारांचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये करायचा असेल, आपल्याला आपलं प्रोडक्शन जे आहे ते इन्क्रीज करायचं असेल, तर नक्कीच आपल्याला तिथे इन्शुरन्सची मदत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर ती जो काही बिझनेस असेल, व्यापार असेल, मोठमोठ्या बिझनेस फर्म्स असतील, त्यामध्ये जे काही अनिश्चिततेचं वातावरण असेल, एन्व्हायरमेंट असेल, ते दूर केलं पाहिजे. त्याचबरोबर तिथे दूर करून जी काही मालमत्ता तिथं असेल, जी काही प्रॉपर्टी तिथं असेल, त्या प्रॉपर्टीला, त्या संपत्तीला नुकसान जर झालं तर त्या नुकसान भरपाईची हमी देणारा हा विमा असतो. एक लक्षात घ्या, जर बिझनेस फर्म्समध्ये जी काही मालमत्ता असेल, संपत्ती असेल, त्याचं जर नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाईची हमी देणारा हा फक्त आणि फक्त विमा असतो. व्यक्तीला जर बचत करायची असेल, बचतीचं प्रोत्साहन द्यायचं असेल, संरक्षण द्यायचं असेल, कुटुंबांना आर्थिक संरक्षण द्यायचं असेल, तर त्यामुळे विमा हा जुगार ठरत नाही. त्याचबरोबर परिस्थिती जर उलट आपल्याला दिसली, चेंज आपल्याला दिसली, परिस्थितीनं जर स्विच केलं, तर काही ठिकाणी, काही कारणामध्ये विम्यामध्ये संभाव्य नुकसान किंवा मृत्यू व त्याचबरोबर त्यामुळे निर्माण होणाऱ्या नुकसानीची शक्यता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. कारण संभाव्य नुकसान किंवा त्यामुळे जर अचानक प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये मृत्यू झाले तर नुकसान हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे. परंतु अशा प्रकारे जे काही नुकसान होईल त्याचं विमा कंपनी काय करत असते, आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत असते. अतिशय महत्त्वाचं आहे की विम्याचं प्रोटेक्शन आपल्याला असणं. ओके, सो या पद्धतीनं या 7-8 जे पॉईंट्स आहेत, या पॉईंट्समध्ये आपण काय करू शकतो, तर विम्याचं स्वरूप कशा पद्धतीनं असेल हे आपण इथं समजून घेतलं आहे, स्टडी केलेला आहे. इच अँड एव्हरी पॉईंट आपण चेकआउट केलेला आहे. त्याचबरोबर विम्याचं स्वरूप हे कशा पद्धतीनं असलं पाहिजे आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण 7 to 8 नंबर्स पॉईंट आपण चेकआउट केले. फर्स्ट पॉईंट आपला होता सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट असणारा आविष्कार. देन आपला सेकंड पॉईंट होता जोखमीचे विभाजन. थर्ड आपला पॉईंट होता जोखमीची निश्चिती. 4th नंबरचा आपला पॉईंट होता घटनावलंबी करार. 5 नंबरचा आपला पॉईंट होता भरपाई. अतिशय महत्त्वाचं आहे की नुकसान भरपाई वेळेवरती मिळणं. त्यानंतरचा आपला पॉईंट होता असंख्य असणारे विमेदार. त्यानंतर सेकंड लास्ट आपला पॉईंट होता विमा एक व्यवसाय, इन्शुरन्स एक बिझनेस. अँड देन लास्ट पॉईंट इज विमा जुगार नव्हे. ओके, सो या पद्धतीनं आपण काय पाहिलं आजच्या लेक्चरमध्ये, तर विम्याचं स्वरूप हे कशा पद्धतीनं होतं. त्याचबरोबर जर आपण विम्याचे पर्पज पाहिले, इन्शुरन्सचे पर्पज पाहिले, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे पॉईंट काय करता येतात, एक्सप्लेन करता येतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर धोक्याचं स्थलांतर करणे अतिशय महत्त्वाचं आहे की धोका जो असेल त्या धोक्याचं स्थलांतर करणे, हानीची भरपाई करणे, भविष्याविषयीची तरतूद करणे, भविष्यकाळाची सोय करणे, बचतीमधून संरक्षण घेणे, प्राप्तिकरातून सूट मिळवणे, जप्तीपासून संरक्षण मिळवणे, व्यापार व व्यवसायामध्ये कंटिन्युटी आणणे, सामाजिक सहकार्यामधून राष्ट्रीय विकासाची निर्मिती करणे, विविध व्यक्ती व संस्था ज्या असतील त्या संस्थांचे हिताचे रक्षण करणे, त्याचबरोबर सामान्य व्यक्ती. ओके, म्हणजेच काय तर वेगवेगळे पर्पजेस आहेत इन्शुरन्सचे. म्हणजेच काय, जर विमा जर घ्यायचा असेल तर विमा घेताना विमेदाराने कोणकोणते हेतू नजरेसमोर ठेवले पाहिजेत आणि नजरेसमोर ते हेतू ठेवून, ते पर्पजेस ठेवून त्यांनी हा विमा घेतला पाहिजे. त्याचबरोबर विमा चालकही विशिष्ट हेतूने विमा देत असतो. त्यामुळे विम्यामागील किंवा विम्यामागचे जे हेतू आहेत ते कोणकोणते आहेत ते आपल्याला स्टडी करता आले पाहिजेत. ओके, की कोणता पर्पज आपला आहे की त्यामुळे आपण काय करू शकतो, तर विमा हा घेऊ शकतो. ओके, यालाच आपण एक पॉईंट, यालाच आपण दुसरं नाव देऊ शकतो की विम्याचे फायदे कोणकोणते आहेत ते फायदे विचारात घेऊन विमा हा निवडणं. ओके, सो या पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये विम्याचं स्वरूप पाहिलेलं आहे. त्याचबरोबर विम्याचे पर्पजेस कोणकोणते आहेत ते इन शॉर्टमध्ये तुम्हाला पॉईंट्स सांगितलेले आहेत. प्रिव्हियस लेक्चर जे झालं त्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण विम्याचं इंट्रोडक्शन जे आहे ते विम्याचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. विम्याची कन्सेप्ट चेकआउट केलेली आहे, इन्शुरन्सची कन्सेप्ट चेकआउट केलेली आहे. देन इन्शुरन्सच्या 3 to 4 डेफिनेशन्स आपण चेकआउट केल्या आहे. ओके,
सो या पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्शुरन्स म्हणजे काय, इन्शुरन्सचं नेचर कशा पद्धतीनं आहे, इन्शुरन्सच्या नेचरमध्ये कोणकोणते वेगवेगळे पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत, त्यामध्ये 7 to 8 नंबर्स पॉईंट आपल्याला एक्सप्लेन केलेले आहेत. ओके. सो स्टुडंट तुम्ही काय करायचं आहे, एक सेपरेट नोटबुक COC इन्शुरन्सचा पेपर 1 जो असेल आपला इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स, यासाठी सेपरेट नोटबुक तयार करायचे आहे आणि त्या नोटबुकमध्ये सिलेबस येईल. तुमचा फर्स्ट पेज जे असेल त्या पेजवरती तुमचं नाव येईल, सेकंड पेजवरती पूर्ण आपला सिलेबस येईल. ओके. सिलेबसचा व्हिडिओ तुम्हाला अगोदर मिळालेला आहे. सिलेबस येईल आणि 1 by 1 एक युनिटचा एक टॉपिकच्या तुम्ही काय करायच्या, नोट्स काढायच्या आहेत. नोट्ससाठी तुम्ही आपल्या लायब्ररीमधून इन्शुरन्सचं जे काही टेक्स्टबुक असेल ते इन्शुरन्सचं टेक्स्टबुक तुम्ही काय करू शकता, तिथं रेफर करू शकता नोट्स काढण्यासाठी. ओके. सो या पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये विम्याचं स्वरूप कसं आहे ते आपण पाहिलेलं आहे. लेक्चर बघत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव असणं अतिशय आवश्यक आहे. ओके. थँक्यू.